नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे। ही योजना केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर आखण्यात आली असून यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या योजनेच्या चौथ्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती, तसेच स्टेटस कसे तपासायचे याची सविस्तर प्रक्रिया समजून घेणार आहोत। योजनेची पार्श्वभूमी: नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत या योजनेचे 3 हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत। आता चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे। चौथ्या हप्त्याची स्थिती: सध्या अनेक शेतकरी या योजनेच्या चौथ्या हप्त्याबद्दल उत्सुक आहेत। राज्य सरकारकडून अद्याप चौथ्या हप्त्याच्या वितरणाबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। तथापि शेतकऱ्यांना आपल्या लाभार्थी स्थितीची माहिती मिळावी यासाठी एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आली आहे। स्टेटस तपासण्याची प्रक्रिया: नमो शेतकरी योजनेचे स्टेटस तपासण्यासाठी पुढील पायऱ्या अनुसरा। अधिकृत वेबसाईट प्रवेश: नमो शेतकरी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा। वेबसाईटचा दुवा सरकारी अधिसूचनांमध्ये किंवा अधिकृत माध्यमाद्वारे शेअर केला जाईल। लाभार्थी स्थिती पर्याय निवडा। वेबसाईटवर बेनिफिशरी स्टेटस या लाल रंगाच्या बटनावर क्लिक करा। माहिती भरा: आपला मोबाईल नंबर किंवा नोंदणी क्रमांक, रजिस्टर नंबर प्रविष्ट करा। मोबाईल नंबर आधार कार्डशी किंवा बँक खात्याशी जोडलेला असावा। पीएम किसान योजनेचा नोंदणी क्रमांक वापरला जाऊ शकतो। कॅप्चा कोड प्रविष्ट करा। दिसणाऱ्या कॅप्चा कोडला अचूकपणे प्रविष्ट करा। स्टेटस तपासा। सबमिट बटनावर क्लिक करा। आपल्या लाभार्थी स्थितीची माहिती प्रदर्शित होईल। महत्त्वाच्या टिपा: नेहमी अधिकृत वेबसाईटचाच वापर करा। बनावट किंवा फसव्या वेबसाईटपासून सावध राहा। आपला मोबाईल नंबर आणि नोंदणी क्रमांक अद्ययावत असल्याची खात्री करा। कोणत्याही तांत्रिक अडचणी आल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधा। स्टेटस तपासताना काही त्रुटी आढळल्यास लगेच अधिकाऱ्यांच्या निर्देशास आणून द्या। अतिरिक्त आर्थिक मदत: केंद्र सरकारच्या मदतीव्यतिरिक्त राज्य सरकारकडून मिळणारी ही रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देते। शेती खर्च भागवणे: या निधीचा उपयोग शेतकरी बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या आवश्यक गोष्टींसाठी करू शकतात। कर्जमुक्तीस मदत: नियमित मिळणाऱ्या या रकमेमुळे शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी करण्यास मदत होते। जीवनमान सुधारणे: या आर्थिक मदतीमुळे शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मदत होते। भविष्यातील अपेक्षा: चौथ्या हप्त्याच्या वितरणाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत। राज्य सरकारकडून लवकरच या संदर्भात अधिकृत माहिती जाहीर होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांनी नियमितपणे अधिकृत माध्यमांद्वारे माहिती मिळवत राहणे महत्त्वाचे आहे। नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरली आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होत आहे। चौथ्या हप्त्याच्या वितरणाबद्दल सध्या उत्सुकता असली तरी शेतकऱ्यांनी धीर धरून सरकारी अधिसूचनांची वाट पाहणे महत्त्वाचे आहे। दरम्यान आपल्या लाभार्थी स्थितीची माहिती नियमितपणे तपासत राहणे फायदेशीर ठरेल। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या शेतीचा विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहावे, जेणेकरून राज्याच्या कृषी क्षेत्राचा समग्र विकास होईल। व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा। शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा।